आई आंबे खूपच खराब निघताय। आजच्या मोबाईलला बघा कवर किती भारी भेटलंय। मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू ब्लॉगमध्ये। चला, आज सकाळी सकाळी पाऊस पडलेला वाटतोय खाली, म्हणजे पाऊस 2-3 दिवसापासून कंटिन्यू त्याचा चालू आहे। तर बघू, आणि वातावरण मग खूप मस्त गारवा निर्माण झाला वातावरणात। आमचा ओम पण उठला आहे, बाहेर बसला एकदम मस्त। आता बघा लावलेले सगळे फुगे ने राजाने एवढ्या महिन्यात नाही देखो गेलाय ना हा भाऊ, सगळे फुगे फोडून टाकतो। बस झाले बेटा, राहू दे आता, सगळे फुगे फोडून टाकले। तर बाकीचे आहेत थोडेफार, ते पण थोड्या वेळाने फोडून टाकेल आमचा भाऊ। खरं मा तुला काही कळत नाही का? राहू द्यावं तर काय लावा दे निशाणा। दर माझ्यापर्यंत बाबीशी बोलतो, पण रेट आता कित नाही। आई शपथ भाई साहब, याच्यातला मार, याच्यात मारो मा। हा 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 हा, हे हो, हे हो तेच मार, एक नंबर। ओमचा निशाणा बघा आता। अरे यार चुकला, वरती घे वरती घे वरती घे, वरती कर थोडा, मार आता। हा हा हा, आज काही फुगे ठेवणार नाही भाऊ आमचा आता। ये मग काय ते पोरींच आहे, ते काय लावतोस? मला कशाला लावतोस? येड झाला का भाऊ तू? नाही नाही, तिकडे जा, मला नको लावते, आईला लावून देतो, आईला लाव। थोडासा वाचला नाही, ह्या लावता येत, लागतो का बघू बरं। नाही लागत, टाइम आज दुपारच्या वेळेस झोपलोय, म्हणजे मला कधी झोप लागत नाही दुपारी, परंतु आज काय झाला मला समजलं नाही। राजला हसतोय आज, कारण की मी कधी झोपत नाही ना, म्हणजे कसं असतंय मला झोपत लागून गेली, आज मला कळलं नाही मी कधी झोपलो म्हणून। कारण की एखाद्या वेळेस जर उजागरा असला तर मी झोपतोय, परंतु आज मला अचानक म्हणजे दुपारी असंच पडलो, मोबाईल बघत बघत आणि झोपूनच गेलो। आता वाजले 4, आता म्हटलं कुठंतरी जावं फिरायला। राज बोलतो गाडी शिकवायला झाला, बोलतो मला आता कुठं गाडी शिकवायची याला, आता या टायमाला घेऊन जाणार तर संध्याकाळ होईल यार, त्यापेक्षा नको म्हटलं, कुठं जायची गरज नाही। बाहेरून बघितलं तर एक नंबर वातावरण बघा, आणि म्हणजे निलेश भाई आमच्या बाजूवाले ते काहीतरी वाहतूक करतायत। काय वाहतायत निलेश भाई? काय काय घेऊन झालेत? पण काहीतरी वस्तू आहे, काहीतरी सामान आणलाय निलेश भाई आमच्या बाजूला राहतात, आणि ते काहीतरी आईला पण देत आहेत आणि ते पण घेऊन जात आहेत। तर चला आम्ही वातावरण दाखवतो तुम्हाला, बघा किती मस्त एकदम भारी वाटतंय आज, म्हणजे ढगाळ मिळा काय नाही एवढं, आणि पावसाचं पण काही वातावरण दिसत नाही। आम्ही चाललोय आता 2 जण, याच्या मोबाईलला काहीतरी स्क्रॅच गार्ड बसवायचंय। तर चला मग आम्ही स्क्रॅच गार्ड बसून येतो, मोबाईलच्या दुकानात चाललोय। मोबाईलला थोडंसं खराब होऊ नये म्हणून बरं असतंय, स्क्रॅच गार्ड घ्यायला आलोय त्या दुकानात। येतो, हा आपल्या गावालाच मुलगा आहे, मस्त स्क्रॅच गार्ड लावून दे। किती काय, कितीला आहे? 350 म्हणजे बॅक साईडचं 350 ला। आता राजच्या मोबाईलला 350 म्हणतोय, आता बघू त्याचा सेट येतो। हा कमी रेट लावून देतो, त्याला काही विषय नाही। 350 फक्त नाव सांगायचं असते, हे कमीत कमी रेट मध्ये देतात वस्तू। तर बघितलं मी बघा, गोल्डन मध्ये बॅक, म्हणजे बॅक पॅनल साठी भारी आहे, सत्य म्हणजे ते पण आहे।
त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारामध्ये आहे, पण खूप छान आहे, मला लय आवडलं. आता बघू राजला आवडलं तर लावू, नाही तर राहू देऊ. आजच्या मोबाईलला बघा कवर किती भारी भेटलंय, पण रेट आता किती नाही 200 रुपये म्हणतायत. आता 200 रुपये म्हणतायत. ते कधी निघून जाईल, कधी पडून जाईल. घेतो राजा, तुला आवडतंय? लगेच निघता येते. नाही लॉक लॉक पण आहे का? मस्त कवर आहे, पण हा एक नंबर दिसतोय मोबाईल याच्या, नाही का? बघा आम्ही फिरत असतो का मोबाईलच्या कवर बसायला गेलो होतो. राजाच्या मोबाईलला कवर नव्हता ना. कोण गेला होता लग्नाला? जाऊ दे. झालं होता हा आज लग्नाला बी गेलता. चांगलं आहे. उड्या मारायला तो की नवरा बायको आणि ताई सोबत फोटो काढले. ताई बाबीनच काढले दिसता. बाबीनच काढले. आता काही दिसत एक नंबर काम का. राणी तर मोठी होऊन गेली बा. राणी बी आरामशीर मी कस काय आरामशीर तो सायला आठवण येत असेल आपली. तुला किती दिवशी काढा. असा कसा आवाज करतो मा? असा आवाज नको काढतो बेटा, काही पण म्हणतात लोक. हा काय साठी पाहिजे पण मुसई मारायला अण्णा इकडे फोडायची. अरे हे फोडायचं आहे. अरे हे फोडायचं आहे. ते मागे फिरून गेले आपण नको. का काय राजा तू गिफ्ट का वरती ठेवले? ब्लॉकवर टाकू नका. मी काही ठेवले नाही. ते येणच ठेवले. आईनच ठेवले. आईनच वरती पिशवी ठेवली. मै नाव गुतवरतो. गाड्या खराब उडाल्या ना म्हणून मै नाव गुतवरला. अरे मा गाडी खराब झाली. गाडी रिमोट पाण्यात तुम्ही टाकतो भाऊ रिमोट. जाऊ दे काय नाही त्याचं. काय रे मा काय शनिवार आणि मी आणि राज चाललो आहे ना हनुमंताच्या मंदिरात. चला बजरंगबलीचं दर्शन घेऊन येतो आज. मस्त शनिवारचं. पुन्हा मी आलोय मंचुरियन खायला. आमचा जोडीदार मंचुरियन भरतोय. बिचाराचं लग्न अजून काही नाही, त्याच्या बहिणीचं लग्न झालंय आता. अजून त्याला वेळ आहे लग्नाला. नुसता हसत असतो दिवसभर, काय काम नाही त्याला. नुसती स्माइल देतो. क्या तेरे स्माइल के पीछे कुछ राज आहे भैया. तो काही राज सांगत नाही, पण मंचुरियन खूप चांगले असतात. मी म्हणजे फादरवाडीमध्ये बघा, हे फादरवाडी आहे आणि इथं त्याचं बाजूलाच दुकान आहे मस्त. मंचुरियन म्हणजे मंचुरियन बनवतो, क्वालिटी आहे. फिरत गेलो होतो तेव्हा आम्हाला भेटले होते 130 रुपये किलोने आंबे. मी 2 किलो आंबे घेतले होते. हे बघा आत्ता पावसाळ्यामुळे बघा आंबे खाऊ नका, आंबे खूपच खराब निघत आहे. तुम्हाला आता मी एक गोष्ट दाखवतो का. ही बघा, ही एक चप्पल माझी आहे, ही दुसरी आईची आहे. आता बघा का आई फोनवर बोलते तिकडे. आता बघा पायात काय तर ते चप्पल एक चप्पल कोणती बघा. आमची आई किती साधी बोळी आहे. कोणती चप्पल कोणती घालते तेच कळत नाही. बघा याची बॅट कोणती आहे. गोमा तू अशी काय करतो रे, जेवण कर ना. आता बनवलं मस्त शेवभाजी आणि चपाती. चला करतो जेवण. बघा जेवायला मी अशी जेवतो रोजची रोज. ओम पण बसलाय आता. शुभ संध्याकाळ मित्रांनो, कसे तुम्ही मजेत? आय होप तुम्ही मजेत असाल. चला आजचा ब्लॉग करतो इथं चेंज. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला पुन्हा भेटू नवीन ब्लॉग घेऊन. तोपर्यंत बाय. आम्ही आणले होते, त्याने आम्हाला गॅरंटी दिली आहे की एकही आंबा खराब नाही आणि आम्ही त्याच्याकडे रिटर्न घेऊन झालो आता. तर बघा तो रिटर्न घेतो किंवा कसं बघतो मी.